आदिवासी विकास विभाग ठाणे आयोजित शासकीय व अनुदानित आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा विभागीय क्रीडा स्पर्धा 2024-25 शुक्रवार दिनांक 27/12/2024 ते रविवार दिनांक 29/12/2024 स्थळ एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल शेंडेगाव बादशाहनगर तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे मोठ्या थाटामाटात संपन्न। बाहेर आताच नका नाही आपण जेवायला जाऊ। आदिवासी विकास विभाग ठाणे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा 2024-25 मध्ये आपण थालीफेकमध्ये 1 नंबर आले आहेत, तर त्याबद्दल आपण काय सांगा? माझ्या शाळेचं नाव कुट्टर, माझ्या थालीफेकमध्ये 1 नंबर आलेला आहे। माझी शाळा कितवी आत्ते शिकत आहे तू? मी 11वी शिकत आहे। 11वी शिकत आहे। माझे प्रकल्पाला जातात। तुझे क्रीडा शिक्षक कोण? शिक्षक धनगाव सर। आणि मग याचाच हे तू कोणाला देशील? प्रकल्पाला। या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्प ठाणे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा संपन्न झालेले आहेत, तर आदिवासी विकास प्रकल्पाचे अध्यक्ष लुवाले साहेब यांच्याशी आपण आज बातचीत करीत आहोत। तर सर, या ठिकाणी ज्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि कोणत्या कोणत्या शाळांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता? विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नेहमीच उत्स्फूर्तपणे असतो आणि आनंदीदायी असतो। त्यांनी वर्षभर जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ त्यांना या स्पर्धेत मिळतं। विभागीय स्पर्धेत जे मुलं विजेते ठरतात त्यांना राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळते। आपल्या या सन 2024-25च्या माननीय अप्पर आयुक्त विभाग आदिवासी विकास विभाग ठाणे यांच्या अंतर्गत 6 प्रकल्प या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत। 11 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये होतो। जवळ 1925 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते आणि 300 अधिकारी व्यवस्थापक कर्मचारी असे या स्पर्धेत सहभागी झालेले होते। या संपूर्ण खेळाचं नियोजन करताना आपण एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव इथं आयोजन केलं होतं। या सर्व विद्यार्थ्यांना इथे 4 दिवस निवासाची, जेवणाची, भोजनाची, नाश्ता आणि आनंददायी वातावरण हे सर्व आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। संपूर्ण खेळ होईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा विद्यार्थी तजेले आणि आनंददायीच राहिले याची आम्ही सगळ्यांनी काळजी घेतली। एकूण किती विद्यार्थी सहभागी होते? 1925 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले। त्यातील आता राज्यस्तरावर किती गेले? आता राज्यस्तराचं फायनलाइज होतं आहे। आता थोड्या वेळानंतर अंतिम आकडा निकाल घोषित होईल। त्याप्रमाणे नागपूरला होणाऱ्या 3 ते 5 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेमध्ये आपले मुलं सहभागी होतील।